नमस्कार, मी श्रेया नंदो जगदाळे, टिळक शिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थिनी, केअर ऑफ पब्लिक सेफ्टी असोसिएशनच्या माध्यमातून आयोजित राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये माझ्या वक्तृत्वाचा विषय मांडते. केंद्र व राज्य शासनाकडून राबविल्या जाणाऱ्या विविध शिष्यवृत्ती योजना आणि त्यांची अंमलबजावणी. योजना म्हणजे काय तर जनतेच्या गरजेतून जन्म घेते आणि जनतेच्या कल्याणात फुलते ती असते योजना. योजना फक्त कागदावर आखलेला आराखडा नसतो, तर योजना म्हणजे समाजाच्या प्रगतीचा श्वास आणि शासनाच्या हृदयातून उमटलेली लोकहिताची भावना असते. शासन जेव्हा एखादी योजना जाहीर करते तेव्हा त्या योजनेचा हेतू अत्यंत उदात्त असतो, पण या हेतूची पूर्तता तेव्हाच होते जेव्हा योजना योग्य वेळी पारदर्शक पद्धतीने आणि प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवली जाते. कारण योजनांची खरी ताकद त्यांच्या अंमलबजावणीत दडलेली असते. त्यामुळे योजना काय आहेत यापेक्षा त्या कशा अंमलात येतात हे अत्यंत महत्त्वाचं ठरतं. शासकीय योजना आणि त्यांची पारदर्शकता, प्रभावी अंमलबजावणी हा राष्ट्रनिर्मितीचा पाया आहे आणि शिक्षणाच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मितीचा पाया मजबूत करण्याच्या प्रक्रियेमध्ये शिष्यवृत्ती योजना या अत्यंत महत्त्वाची साधने आहेत. भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी म्हटले, एका राष्ट्राचं भविष्य एका वर्गखोलीत घडतं आणि वर्गखोलीत बसलेला विद्यार्थी तेव्हाच भविष्य घडवू शकतो जेव्हा त्याला शिक्षणामध्ये समान संधी आणि आर्थिक मदत मिळते, आर्थिक आधार मिळतो आणि हाच आधार देतात शिष्यवृत्ती योजना. याचं उत्तम उदाहरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांकडे बुद्धिमत्ता प्रचंड होती, परंतु साधनांचा अभाव होता. मात्र त्यांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून आर्थिक पाठबळ मिळाल्यामुळे त्यांनी संघर्षातून नेतृत्वाकडे वाटचाल केली आणि यावरून लक्षात येतं शिष्यवृत्ती योजना ही भविष्य घडविणारी ऊर्जा आहे. गरीब, वंचित, उत्पन्नाचे साधन नसलेल्या विद्यार्थ्यांचं भविष्य घडविण्यासाठी अनेक राजे, महाराजे, समाजसुधारक यांनी शिष्यवृत्तीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आर्थिक पाठबळ देऊन शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात जाण्याची संधी उपलब्ध करून दिली. यामागे आर्थिक पाठबळ पुरवण्यामागे एकच उद्देश होता, गरिबीमुळे शिक्षण थांबू नये. आणि हाच विचार जपत, याच विचाराचा आधार घेत केंद्र व राज्य शासन विविध शिष्यवृत्ती योजना राबवत आहेत. केंद्र शासन पुरस्कृत योजनांमध्ये केंद्रीय क्षेत्र शिष्यवृत्ती योजना, अपंग व अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, विज्ञान व संशोधन क्षेत्रातील गुणवत्ता वाढवण्यासाठी इन्स्पायर शिष्यवृत्ती योजना, तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना, महिला व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्रगती व सक्षम योजना, तसेच सशस्त्र बल व केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजना या केंद्र शासनाकडून राबविल्या जाणाऱ्या महत्त्वपूर्ण शिष्यवृत्ती योजना आहेत. राज्य शासन पुरस्कृत योजनांमध्ये सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता, छत्रपती राजश्री शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती, राष्ट्रीय एकलव्य आर्थिक सहाय्य योजना, गुणवान विद्यार्थ्यांसाठी आर्थिक सहाय्य योजना, तसेच राज्य शासनाच्या माध्यमातून कुलीन गुणवत्ता व विद्यानिकेतन शिष्यवृत्ती, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ शिष्यवृत्ती, अपंग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, राज्य शासनाची दक्षिणा व संशोधन अधिछात्रवृत्ती, स्वातंत्र्य सैन्यांच्या आणि माजी सैन्यांच्या पाल्यांना आर्थिक सहाय्य, अपंग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती या राज्य शासनाकडून राबविल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती योजना आहेत. विविध शिष्यवृत्ती योजना विविध विभागाच्या माध्यमातून राबविल्या जातात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी काही निकष ठरवून दिलेले आहेत. योजनेनिहाय उत्पन्न मर्यादा दिलेली आहे. केंद्र शासनाकडून राबविल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी भारतातील रहिवासी असावा, तर राज्य शासनाकडून राबविल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. केंद्र शासनाकडून राबविल्या जाणाऱ्या योजनांसाठी विद्यार्थी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल, तर राज्य शासनाकडून राबविल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी महाडीबीटी संकेतस्थळावरती अर्ज करू शकतात. पोर्टलवरती अर्ज करणे, अर्जाची पोचपावती मिळवणे, प्रक्रियेचे अनुसरण करणे आणि शिष्यवृत्ती मिळणे या सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत. शिष्यवृत्ती योजनांमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना आर्थिक आधार मिळाल्यानं शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात जाण्याची संधी उपलब्ध होत आहे. तसेच विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण होत आहे. शाळेतील उपस्थितीत वाढ होऊन गळती दर कमी होत आहे आणि बालकामगारांचं प्रमाण कमी होऊन माझं शिक्षण माझ्या हक्काचं आहे ही भावना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण होत आहे. शिष्यवृत्ती योजना या विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करतात, विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवतात आणि विद्यार्थ्यांना जीवनात
पुढे जाण्याची उमेद देतात। एकीकडे शिष्यवृत्ती योजनांचे अनेक फायदे आपल्याला दिसून येतात, परंतु नाण्याची दुसरी बाजू पाहिली तर अर्ज प्रक्रिया गुंतागुंतीची असणे, कागदपत्रांची जटिलता, उत्पन्न दाखला मिळवण्यातील अडचणी, वेळेवर निधी न मिळणे आणि माहितीचा अभाव यासारख्या समस्या जाणवतात। तसेच शिष्यवृत्ती योजनांच्या अंमलबजावणीबाबत अनेक व्यावहारिक प्रश्न उभे राहतात। शिष्यवृत्ती योजना कागदावर तर दिसतात, पण त्यांच्या परिणामांचा विस्तार विद्यार्थी जीवनात तितका होताना दिसत नाही। मुलींना शिक्षण जरी मोफत केलं असलं तरी प्रवेशाच्या वेळी पूर्ण शुल्क आकारलं जातं। तसेच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळते, परंतु ठराविक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतल्यानंतर पण प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्याकडे आर्थिक अडचणीमुळे जर का पैसे उपलब्ध नसतील तर विद्यार्थी प्रवेश शुल्क भरणार कुठून, हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे। तसेच शिष्यवृत्तीसाठी जे निकष ठरवलेले आहेत त्यामध्ये काही प्रमाणात तफावत दिसून येते, कारण खुल्या प्रवर्गातील केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते, परंतु अल्पसंख्याक विद्यार्थी, अनुसूचित जातीचे विद्यार्थी जे केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेत नाहीत त्यांना सुद्धा, म्हणजे व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा शिष्यवृत्ती दिली जाते। मग यामध्ये संधीच्या समानतेचा अभाव जाणवतो। जर खुल्या प्रवर्गातील व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली गेली तर उच्च व तंत्र शिक्षण विभागातील विद्यार्थ्यांच्या टक्केवारीत वाढ होऊ शकते। यासाठी शिष्यवृत्तीचे निकष गुणवत्ता व गरज याच्या आधारावरती ठरविले पाहिजेत। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार 2035 पर्यंत उच्च शिक्षणातील सकल नामांकन अनुपात 50% पर्यंत नेण्याचा सरकारचा मानस आहे, परंतु सध्याचे प्रमाण आज मितीला 28.4% इतकेच आहे। उरलेल्या 72% काही विद्यार्थी आर्थिक मदत न मिळाल्यामुळे शिक्षणातून बाहेर पडतात। शिक्षण हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे आणि विद्यार्थ्यांना केवळ साक्षर होण्यासाठी शिक्षण घेऊ नये, तर विद्यार्थ्यांना स्वावलंबी होण्यासाठी शिक्षण घ्यावं आणि उच्च शिक्षणाच्या माध्यमातून व्यावसायिक कौशल्य प्राप्त झाल्याशिवाय विद्यार्थी स्वावलंबी होऊ शकत नाही। यासाठी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण वाढलं पाहिजे। खंडप्राय असणाऱ्या भारत देशामध्ये लोकसंख्येचं प्रमाण अधिक आहे आणि यामध्ये गरिबांची संख्या जास्त आहे। विद्यार्थ्यांमध्ये बुद्धिमत्ता असूनही उत्पन्नाचं साधन नसल्यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत। अशा उत्पन्नाचे साधन नसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना, सर्व निराधार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे। यासाठी शिष्यवृत्ती कक्षेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढवली पाहिजे। शिष्यवृत्ती योजनांची जाहिरात ही मुद्रित माध्यमे, सामाजिक माध्यमे आणि प्रसार माध्यमांद्वारे प्रभावीपणे केली जावी। शिष्यवृत्ती योजना आपल्यावरील बोजा नसून देशाच्या मनुष्यबळ विकासाची संधी आहे, ही भूमिका अंमलबजावणी करणाऱ्या व्यवस्थापन समितीची असायला हवी। शिष्यवृत्ती योजनांच्या अंमलबजावणीमध्ये येणाऱ्या समस्यांवर उपाययोजना केल्या जाव्यात। कागदपत्रांची जटिलता कमी करावी, नियमित सर्वेक्षण आणि प्रतिक्रिया यंत्रणा राबवावी। खोट्या कागदपत्रांच्या आधारे विद्यार्थी ज्या प्रमाणात योजनांचा लाभ घेतात त्यावर उपाय म्हणून विद्यार्थ्यांचं जात प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, आधार, बँक खातं इत्यादी माहिती आणि आवश्यक अशी माहिती शासनाच्या डिजिटल डेटाशी लिंक करावी। यामुळे खोटे प्रमाणपत्र देण्याची शक्यता कमी होऊ शकते। तसेच योजनांच्या पारदर्शकतेसाठी शिष्यवृत्ती ट्रॅकिंग सिस्टीम सुरू करावी। प्रत्येक अर्जाला युनिक आयडी देऊन त्याची स्थिती विद्यार्थ्यांना दिसावी। यामुळे आर्थिक व्यवहारातील पारदर्शकता वाढू शकते, विद्यार्थ्यांचा योजनांवरील विश्वास वाढू शकतो। शाळा, महाविद्यालयांमध्ये शिष्यवृत्ती माहिती केंद्र सुरू करावेत। तसेच शिष्यवृत्तीच्या पारदर्शकतेसाठी, योग्य अंमलबजावणीसाठी आणि महत्त्वाचं म्हणजे जे गैरव्यवहार आहेत ते शोधण्यासाठी, आवश्यक ठिकाणी सुधारणा सुचवण्यासाठी ठराविक स्वतंत्र अशी शिष्यवृत्ती निरीक्षण समिती स्थापन करावी। त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिष्यवृत्ती योजनांचा वार्षिक आढावा अहवाल हा पोर्टलवरती सादर करावा। याने लोकांचा शासनावरील, शासनाच्या अंमलबजावणी प्रक्रियेवरील विश्वास वाढू शकतो आणि तसंच विद्यार्थ्यांमध्ये देखील शिक्षणाबाबत समानता निर्माण होऊ शकते। महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना गरज आहे, जे विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या
शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत आणि होतकरू आहेत अशा विद्यार्थ्यांपर्यंत शासनाने शिष्यवृत्ती योजना पोहोचवल्याच पाहिजेत। कारण मातीतील छोट्या कळीपासून उद्यानातील गुलाबापर्यंत प्रत्येकाला उमलायचं असतं हो। शिष्यवृत्ती योजना या कळ्यांना उमलण्यासाठी दिलेला मृदू स्पर्श आणि प्रकाश किरण आहेत। जर शिक्षण प्रत्येकाच्या दारी पोहोचलं तर भारत देश ज्ञान, विज्ञान आणि संस्कृतीच्या बळावरती महासत्ता बनू शकतो। यासाठी योजनांची अंमलबजावणी ही पारदर्शकच झाली पाहिजे। धन्यवाद।